आज संध्याकाळच्या वेळेला ना थोडा वेळ बाहेर जाण्यासाठी निघालो होतो आणि आपू खूप आळस देत होती. तिला झोप नव्हती येत पण आळस खूप आली होती. त्याआधी ना मी थोडासा भाजीपाला ऑर्डर केला होता, तोच आला होता आणि ना मला झेप्टोवरून किंवा कोणत्याही याच्यावरून ना भाजीपाला मागवलेला अजिबात आवडत नाही. मला जाऊन आणायला खूप आवडतं, कारण की तिथे छान असतो, त्यामुळं बाकी काहीच कारण नाही आहे. आणि आपण आपल्या मनाने बघून घेऊ शकतो, त्यामुळं मला आवडतं. आणि थोडंसं ना छान पण भेटून जातो याच्यापेक्षा. आता कोथिंबीर त्या लोकांनी ना असाच दिलेला होता, त्याला नाही पॉलिथिन नाही काही होतं, त्यामुळे मला एवढा राग आला होता. गडबडीत मी तसंच ठेवून आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यासाठी निघालो होतो. आणि थोडं ना इथं फ्रूट्स थोडेसं भाजीपाला असंच मागवलं होतं. तसंच मी भरून ठेवणार होती, कारण की हा गर्दा असं जर ठेवला ना तर भाजीपाला पूर्ण खराब होऊन जाईल. त्यापेक्षा म्हटलं की भरून ठेवलेलाच बरा. माझा स्वयंपाक झालेला होता, फक्त जेवण बाकी होतं. तर त्याआधी म्हटलं चला जाऊन येऊया, यांना भूक नव्हती, यांना थोडंसं बरं नव्हतं त्यामुळं. आणि नंतर बाहेर गेल्यानंतर ना यांचेच कामं खूप सारे निघाले होते. यांचं थोडंसं पोट वगैरे दुखत होतं, त्यामुळे त्यांना सोडा प्यायचा होता, आपूला थोडंसं खेळायचं होतं. त्यामुळं या दोघांचंच कामं असतात आणि मला म्हणावं लागतं की चला चला चला. इथे ना ड्रॅगन फ्रूट मागवलं होतं, पण ते अजिबात चांगलं नव्हतं. खूप आंबट आणि वेगळंच टेस्टला होतं, एकदम गोड नव्हतं. मागलच्या वेळेस मी जे ड्रॅगन फ्रूट मागवलं होतं ना, तर ते खूप गोड होतं. त्यामुळे मी यावेळेस पण मागवलं की आप्पू खाईल, पण आप्पूने पूर्ण मलाच खाऊ घातलं होतं, मलाच भरवलं होतं. घरातले कामं काही होत नाहीत आणि माणसांना वाटतं की कामच काय, पण कामं भरपूर राहतात आणि पसारा पण खूप जास्त होऊन जातो जर आपण एकसारखे कामं करत नाही गेलो तर. ज्या टाईमला तेच काम करत गेलो ना तर पटापट कामं होऊन जातात आणि कंटाळा पण येत नाही. इथं माझं तेच राहतं की भाजीपाला आणलं की लगेच निवडून ठेवायचा, लगेच सर्व करायचं. नारळ पाणी मी आप्पूसाठी मागवलं होतं, पण तिच्या पप्पाला ना थोडंसं म्हणजे ना विकनेस टाईप आलं होतं, त्यामुळे त्यांना दिलं. खूप दिवस झाले उपमा केला नव्हता, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळीच ते मला म्हणले होते की उपमा बनव पूजा. त्यामुळे मग मी उपमा बनवायला घेतला होता आणि उपमा एकदम टेस्टी झाला होता. काय झालं, खूप दिवस झाले मी उपमा बनवलाच नाही आणि मग त्यामुळं ना माझं सुरू होतं की बनवूया छानमध्ये आणि अप्पू पण खाऊन घेईल, म्हणून मग मी बनवायला घेतला होता. इथे कांदा टमॅटो आणि कांदा टमॅटोच टाकते, अजून काही असलं तर ते पण टाकू शकता, पण ना हे दोनच छान लागतं. त्यामुळे मस्त बारीक असं कांदा कट वगैरे करून घेतला आणि छान उपमा बनवायला घेतला. अप्पूसाठी थोडंसं मिरच्या कमीच टाकल्या, कारण की ती जास्त तिखट खात नाही त्यामुळं. आणि मग इथे छान असं माझं बनवणं सुरू होतं. एकीकडे ना अप्पू खेळत होती, तिला ना फ्रीजमध्ये ना खूप आता मी गुंतवून ठेवले. आज माझी ना थोडीशी चिडचिडच झाली होती, कारण की अप्पू ना खूप जास्त पसारा करत राहते आणि तिचं चाललं होतं इकडे फेक तिकडे फेक, आणि तिला ना अजिबात धाक राहिला नाही. त्यामुळं तिला ना थोडीशी जास्त मी आज ओरडली होती की शांत बस म्हणून, कारण की ती ना कोणती पण गोष्ट घेते आणि फेकून देते. असं तिचं चालेल राहतं. तिच्यासोबत तिचे पप्पा पण असतात, म्हणून तिला काही धावायला चालत नाही. आता तिला जर मी ओरडली ना तर ते तिची साईड घेतात, त्यामुळं ती ना एकदम अशी स्ट्रॉंग टाईप बनून जाते की नाही, आता माझ्याकडून पप्पा आहेत ना, तर मग मला कोणी किती ओरडा मी हेच करणार, असं तिचं चाललेलं राहतं. पण मग दोघं पण येऊन मला सॉरी म्हणत होते, पण मी त्यांना इतकं सुनावलं ना दोघांना पण, की असं तसं, आणि माझ्या हातात चाकू होता, तर मग तर पाहायचं कामच नाही. इथं अप्पूला ना मी थोडंसं नंतर गुंतवलं होतं. मी म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की खेळ असं वगैरे, आणि इकडे मी पटापट माझा उपमा बनवून घेतला. आता या दोघांना काय असतं, माझ्यासोबत भांडतच राहतात, पण माझ्या वाचून करमत पण नाही, असं त्यांचं चाललेलं राहतं दिवसभर. म्हणजे ना माझ्या मागे 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 चाललेलं राहतं. आता मी इथे बनवत होती आणि मला दोघं पण येऊन काय विचारत होते काय माहिती, आणि माझ्या एका हातात मोबाईल एका हातात हे असं चाललेलं होतं. मग परत त्या दोघांना थोडंसं ओरडली, मग नंतर जाऊन बसले बेडरूममध्ये. असं आमच्या घरात चाललेलं राहतं. आणि ना हे प्रत्येकाच्याच घरात असतं असं मला तरी वाटतं, लहान मुलं असल्यावर, कारण की कोणीतरी एक साईड घेतेच. पण मला असं वाटतं की नाही, आपण एक जण ओरडलं ना तर एक जणाने साईड नाही घ्यायला पाहिजे.
पण ते घेऊन देतात साईड आणि मग नंतर मलाच प्रॉब्लेम होतो. आता ते ऑफिसला निघून जातात. आता ना रुटीन पूर्णपणे चेंज होणार आहे उद्यापासून. त्यामुळं आज ना थोडंसं मी पटापट कामं दुसरे पण आवरून घेतले. संध्याकाळी त्यांचं डोकं खूप जास्त दुखत होतं. आज संडे होता आणि ते मस्त निवांत झोपले होते. रात्रीला पुला आईस्क्रीमची आठवण आली की पप्पाने फ्रीजमध्ये आईस्क्रीम आणून ठेवली. ती मला म्हणत होती की मम्मा आईस्क्रीम. त्यामुळे मग मला तिला आईस्क्रीम द्यावंच लागली. आता दोघी मिळून मस्त खाऊया म्हटलं. तर ती मला म्हणत होती की मम्मा मला मोबाईल लावून दे आणि अशी रुसत होती ना की मोबाईल पाहिजेच अशा टाईपमध्ये. पण मी शेवटी तिला मोबाईल काही दिला नाही. म्हटलं खायचं तर खा नाहीतर नको खाऊ. पण आईस्क्रीम होती ना म्हणून गपचूप खाऊन घेतली पोरीने. एवढी आगाऊ झाली आहे ना की खूप जास्त. आईस्क्रीम होती म्हणून खाल्ली, नाही तर बिना मोबाईलचं आम्हाला घास पण नाही गिटत. पप्पा आणि ती सारखीच आहे, असं आमचं घरात चालेल राहतं. आता ना तिला आमच्या इथे ना 2च खुर्च्या आहेत, पण तिला पण खुर्ची पाहिजे. आपू बोल हाय. एक मिनट मी खाली करते, मोबाईल खाली करू. बोल म्हण हाय. अरे जास्तच खाली गेलाय. बोल हाय. मी अपूर्वा, माझ्या पप्पाचं नाव बोल. म्हण पापाचं. काय लावू? एकच मिनटं थांब, मला हे सेट करते. केस काय लावू? अशी उभी राहते. आपू आपू काय टाटा लावू? टाटा नाही, बघू आता. तर आपूचे पप्पा बिमार पडले आणि आपूची मस्ती खूप चालली. काय नाही तर काय जर तुझा मोबाईल आण पप्पाच्या रूम मधून जा. फक्त पप्पाला न उठवता आण, ओके? जर तुझा मोबाईल आण. मी तुम्हाला माझं शॉर्ट गंठन दाखवते. केलंय नाही दाखवू का बाळा? तर मी तुम्हाला माझं शॉर्ट गंठन आपण नाही दाखवते ना. तर मी तुम्हाला माझं शॉर्ट गंठन दाखवते आणि पडते पडते बघा. हिचं स्टंट पडत होती. तिथे चॉपकी आहे का? ते चॉपकी आणते का? तिथे चॉपकी आहे, जा पण चॉपकी आण, हळू जा, ओके? तर मी तुम्हाला माझं गंठन दाखवते. अशी काहीतरी डिझाईन आणि त्याची आणि ना चॉपकी. हां चॉपकी. तर असं काही माझं गंठन आहे आणि मला खूप जास्त आवडलं हे. याच्यामध्ये ना दुसरं पण होतं, पण मला ते तेवढं नाही आवडलं, हे जास्त आवडलं. तू शोध चॉपकी, शोध त्यात शोध. आपल्याला मी काहीतरी असं मस्कारा आले की तू चॉपकी शोध वगैरे तिचं चाललंय. फ्रीज उघडणं हे करणं. आता मी तुम्हाला तिला दाखवते. आणि ना माझं गंठन बघ आता काय माहिती व्यवस्थित दिसलं की नाही, पण असंच आहे, साधं सिंपलच आहे. मी तुम्हाला तिची मजा दाखवते. कुठे चॉपकी? तू फ्रीज कशाला खोललं? जा जा चॉपकी शोध. तिला चॉकलेट पाहिजे आणि चॉकलेट घरामध्ये नाहीये, तर ती कशी तिथे रडते. मी ते फ्रुटी खाते, पेप्सी खाते आणि तुला दाखवते आपण कशी रडते. काय झालं पिल्लू? हे धर नाही, ही पेप्सी खा. चल पेप्सी खा, चल. वाव, चल ये लवकर. तर आपण खूप जास्त चॉकलेट खायला लागली आहे. आली
आम्ही आत्ताच आईस्क्रीम खाल्ली आहे. तिला चॉकलेट पाहिजे होतं. तिच्या पप्पाने छोटे छोटे फेफसे आणून ठेवले. की तुम्हाला जेव्हा थंड खाऊ वाटलं ना तेव्हा खा. पण हिची नाटकं अशी आहेत ना की हिला चॉकलेट पाहिजे. आता मी चॉकलेट खायला घेणार ही देऊ. तोडून देते ना. हाँ ही चॉपकीच आहे. मग ही कुतून येते बरं. खा पटकन. का नाही पाहायचं. मी पाहते का बापू कशी दिसते रडतानी.